व बाई माझा पाव म्हणतो ओ म्हणा भाऊ आई बहीण बट उलट करली रे आपण पहिले उपडी जाई रे आई काकू म्हणतो मॅडम आपणा मौतमा नाही बी कोण ना तंगडील दोर बांधी एकला फेक दिसू पण तू नको रडू बहीण म्हणतो हाय तू उपडी जाशी ना असा रडा मा असा व बाई माझा पाव म्हणतो नसलान घाई आणि मग म्हातारी याद करस म्हणा राम व माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी घाला ना म्हणा देव आणि मला चांगला जागती जोत बघत नाही माय कापरत बरं आहे ना यान तोंड मा म्हणतो तुळशी ना पाला बट्टा मानचेच माय आवाज देना इथून राम ना तोंड मा कोंबडी ना पिस्ता कुची देना मनी का करून भाऊस ना एक गाणं यासले जरी पूर्ण ब्लॉक लिस्टले टाक ब्लॅक कर यासले काय ब्लॉक करा नंतर या अंधारामा बट्टा झाड काल बितडा नाड मोबाईल तरी बटन तडे गुणगुणावतस पाखरा आजाद केलंय तुला ओ भाऊ तू नाही आजाद कर रे तुला पाखरू ऑलरेडी आजाद होत रे तुला फक्त मोबाईल रिचार्ज मारण करता तरी टेल होत रे बानड सुरत नाले उलट तू ना पाखरानं पहिले टरायला होतं म्हणलं की बुंदी यायलेच वाळा लावस बानट सुरत नाले लगीन करीन 2.5-3 वर्ष मग तिनं एक पोरगर आज वरीच नाही ती मायर मायाच नाव चौक मा बटेल राजी याला दकेशनी ती पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ हा नाव सांगत पाखरा आजाद केलं तुला बानट सुरत ना हे म्हणून काय फायदा नाही दादा इतकी वेळी भक्ती करायची किती हे दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में जावा तेरी दीवानी हुई आको सांगस पहिली सुरुवात ज्या दिवाची लोक लगीन मा गाणं म्हणतस ना त्याचा लगीन मा सुद्धा देवना गाणं राहतस उठर हनुमान तुला मानस लगीन निगरणा निवतान तुला देनास मी गाणं चाल बदलाय टाकेले उठर हनुमान तुला मानस लगीन निगरणा निवतान तुला देनास आदिवासी लोके सुद्धा देवना गाणं म्हणतात आणि तुम्ही स्वतःला चांगली जात ना म्हणणार तुम्हाला गाणं कोणी टाकी अंगण मागा शिलगाय दिसू यंदा ती खाटले राव देवा नाही कोणी टाकी अंगण मा खाट भानट सुरूत नाही हाय कोणी टाकी अंगण मा खाट हाय म्हणा उद्धार होई जाई तुम्हाला तुम्हाला गाणं एक बी तथ्यावर आणि पत्त्यावर राहतात नाही तेवढं बरं आहे अगो बिचाऱ्या मावले बटा मी तिथले लबाड म्हणले तरी सही करले तीच खरं तर मी काना देशाचा मुलगा असल्यामुळे मी त्यांचा त्या बहिणींचा भाऊ आहे मायांचा मुलगा आहे मनीषीन मी बोलच ना ते हाशी जिरायले तेच बिचारे आई तुम्ही बोली द का घर जाईन 3 दिन जेवण ना टाळ्या बठावणे तुम्ही एकमेव रवी आहे त्यानं बट दकस इथलं बोलेलोर बी हाशिले ती बिचाऱ्या का बहिणीचं खरं आहे का नाही पण हाय कवयवस माहिती आहे का मायनी लेकरुनी भाषा मायलेकडस मायनाकडे पोरगानी जर भाकराऐवजी काकर मागे ना तरी माय बरोबर भाकर देस का कारण पोऱ्यानी भाषा मायलेकडस तशा म्हणे माय असले कडस म्हणी भाषा अहो हासांसाठी बोलच भाऊ काय खरं बोलत हो एक विनोद म्हणून बोलणं राहतं नाही तिसले बोलसू एवढं काय मी मोठा आहे का आमच्या संतांची शिकवण आहे नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान हा अधिकार तुमचा आहे माया हो तुम्हाला रविकिरण महाराज बोलेले एवढा तो मोठा नाही तुमचा अधिकार खूप मोठा आहे पण एक विनोद म्हणून बोलणं आहे आणि त्या विनोदातून मला काहीतरी चांगला संदेश द्यायचा असतो म्हणून मला बोलणं आहे खरं तर तुमचा अधिकार खूप मोठा आहे मी तुम्हाला बोलेले एवढा मोठा नाही पण एक विनोद म्हणून बोलतो बोलू ना बहिणीस्व बोलू ना देखा बोला नाही विचारेलोर बी बाया सांगणार बोला महाराज बोला बाकीने बाया बिगर बोलाने सांगणार मन बोल आमले माहिती तू नीच जे तू बोलशीस बोल महाराज कितलं उदाहरण तर करण येऊ बोलू ना बहिणीसून राग नाही यावं ना मग पक्क ना मायचान देखा खरंच बोलू ना राग नाही यावं ना पक्क ना बहिणीचं खरं सांगू का तुम्ही जातलं वाढत राहस पण एक नंबरनी लब्बाड जात राहस आई तुम्ही कस काय सहीन करतस काय अजून भाऊ तेवढं बरं आहे लंगानाने बाया नाहीत तशा बटत होता ना सांगसू बहिणी नाही 5 मिनिटं आधी एक नंबरनी लब्बाड जात ते पाहिजे जात राहस इस ना गाणाच मा बी लबाडी एक लगीन मा गाणं म्हणतेस बहिणी म्हण तुम्ही
नवरीना बाप घोडे उन्हा वाजा गैरत उन्हा मोती पैरत उन्हा. खरं रास का बहिणी म्हणते? नवरीना बाप घोडे उन्हा वाजा गैरत उन्हा मोती पैरत उन्हा. खरं रासते मोती पैरत उन्हा तो याजना बोचकत बाचकत उन्हा. आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा एक नंबरनी लबाड जात राहत आहे ततान्या बाईसनी. यस नाही एक बी गाणं तत्यावर राहत नाही. गाणं गाणं सांगत ना तरी सुद्धा आपलं खरं होई जास. महाराज 11:30 वयात नाही मना काय वांधा नाही पण तुम्ही या मना बाबास ना विचार करशा ते 12 वाजता सुद्धा आमले काय करणे. हा चालू देऊ का? कोणले वाटस मी चालू द्यायला पाहिजे असं? अरे नाही नुसता वर हात करा असं सांगा म्हणजे वर बोटे करा. कोणले वाटस मी अजून बोलायला पाहिजे असं? सचिन बाबा आरोड्या नका मारू. सचिन बाबा या वर बोट करेल वालाच पण 11-11 जमा करा. हो म्हणा बाप फोन पे आईन टाइमले सांग देते भाऊ मापा का फोन नि पांढरे जाणू आई ते असं वय की फोन मापान पे दल्ला पाणी जाणू दोन्ही जोडी सुद्धा वय फोन पे वय चांगलंय. काही काय ना येता शक्ती दाई किन का देतेच नाही द्यायच्यात बहिणीसो. तुमना गानाच मला बडी कितली रास्ते काही जनाबाईना लिखेल नाही काही मीराबाईना लिखेल नाही काही देवनी स्तुती नाही काही देवनं भजन नाही. त्यांना मा तुमना अख्खा गाणं लबाड राहतस. त्यांना माखो एक गाणं आहे तुमनं आमना दोंडाचं मला लग्न होतं एक बाई गाणं म्हणून ते नवर देऊन करता तैनू ना मना दादा उना निमित्ते समजी ग उना माय मना हिरो उना तैनू ना मना बापू ना निमित्ते समजी ग उना माय मना गोविंदा उना. मी म्हणतो आपली मुंबई जाणं काही शक्य होत नाही. आपला गावमा गोविंदा याला देखील येऊ म्हणतो मी. थंडा पाणी काय अंग दोयली ना गोविंदा का नानमा. आणि ती काकुली चार म्हणतो तुला गोविंदा कथा आहे बहीण म्हणतो. ती बहीणनी गोविंदा काळा लाईट ना खाली उभा होता तर दिखेने इथला नियागार होता गो. हा गोविंदा आहे तू ना तवच ना म्हणा भरोसा झोपडी घ्याय जातो एक नंबरनी लब्बाड जात राहाय तताने बाईच नाही. तुम्ही गानाच मला बाडी बहिणी सोन चला कुठे लबाडी तुम्ही पटपट सांगास. तुम्ही गानाच मला बाडी समजा तुम्ही यांना पण त्यांना पण पैसा जमा करा की सामा पैसा ठेवा. संध्याकाळी शर्ट खुंटील टांगी द्या कपाट माठी द्या. तुम्ही जेवण करल्या झोपिल्या तुम्ही रजावर उतरणार का मन माय ड्युटीला चालू असतो ना किसा जांभला तुम्हाला टीएल पैसा 500 उपाड देस. तुम्ही सकाळी चेक करा का रे पैसा कमी वाट राहणार उलटा चोर कोतवाल कुठं वाटे आखो वर तही राहत. तुम्ही मोबाईल काढा मग कुठे पाठ टाका तुमले सुमारा नाही हो म्हणा बापटा बरोबर आहे घ्या 500 गई घ्या. मी इथला बहानट सुरूच नाही. तुम्हाला 500 जमा करस रक्षाबंधनले जा 2 ग्राम सोनं बनायलास तुम्हाला हातमाटी देस मनभावने का 2 ग्राम सोनं बनाय दिनं. आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा मागे तू याचे आले दूध सापडे नाही या 2 ग्राम सोनं लिहिणं कसं चाल म्हणूस तर गानाच मला बाडी घर मला बाडी अजिबात नाही. गली आली मसुदा लबाडीची. आबासाहेब तुम्ही घ्या बसून मनी इच्छा आहे तुम्ही बसिले असं हां बसा तिकडे. आता काही नाही यातले कोण होई का नाही पुढे बी नाही. हां ते नंतर ना आठेन जरी एक बी घ्यात ना एक बुका मुका कर दिसू. तुम्हाला गानाच मला लबाडी घरमा नवरान सांगे लबाडी. मग गली आली मग चांगलं वातावरण आहे का? गली आली मग सुद्धा लबाड बोलस काय बाई. जसं की समोरासमोर घरे राहतच बहिणी सोन. आता बंगला वेग्यात बटा गेट वेग्यात त्यामुळे मोकळं वातावरण बदली गे. पहिले मोक्या घरे राहाय. आता समोरला बाईले पोरगा वेल होता 2.5-3 वर्षानं पोरगं होतं 2-2.5 वर्षानं टुपू चाली होणं पुढल्या बाईना वट्टावर बसून शी करायला लागली. आई बाईन दख माय म्हणे पोऱ्या पिंट्या शी कराय ना पण एवढसा पोऱ्याला काय उठाडू म्हणे त्यांना माईल बलायली सु यांना पुरवय नका. हा ते तो पोऱ्या शी कराय ना आई बहीण घरमा काम आवरायला चालणे की तिथला माऊ भाऊ शी करीन उठीन त्यान घर मागूशी घ्या. आई बहीण दखच पिंट्या ते निघ्या माय म्हणे हो ताई म्हणे काय म्हणे तुम्हाला पिंट्या आटे शी करी घ्या म्हणे. माय म्हणे तो ते घर माकी राय ना म्हणे. अहो ताई तू आटे शी करी घ्या तुम्ही बरी ल्या म्हणे. महाराज बाई एवढी बाई सांग राहिली हा म्हणले पाहिजे ना. आई काय खोटं बोला नाही का दखाली उनी का म्हणे म्हणा एवढसा पोऱ्याना काय इथला खार करस म्हणे तो का कलर ना आगस का कितली लबाडी महाराज. घरमा लबाडी गली आली मा लबाडी कितला लबाडी. मग महाराज तुम्ही मौतमा जातीस बहिणी सोन मौतमा जातीस खरं रडतीस का ताई सोन. माय मरानंतर बाप मरानंतर पुरी रडतीस विश्वास ते सांगसू.
मायबापसाठी पोरी रडतीस, एखादा तरुण कोणी मरण होईन रडतस, ठीक आहे. पण काही बाया एखादा चुलत मुलत मरेल आणि मग जाणं भाऊ प्रोसिजर मनीषने गाड्या करीशने जातीस आणि गाडी माही उतरता आज रडतीस बहिणी म्हणते. खरं आहे का? हां खरं आहे ते. त्या म्हातारामा किंवा म्हातारी मा इथला जीव होता तू ना, मग उतराण टाईमले ते ड्रायव्हरले का बा सांगत भाऊ मन चप्पल मधला शीट मा घालते भाऊ, मग तू ना म्हातारामा जीव होता का चप्पलच मा काकू आको बाकीने बाईश भाऊ बंद किन्या गली आली म्हणे बाया राहते ना, एक बाई आता ना हात धरस, एक बाई आता ना हात धरस, मग बाई रड म्हणा आई बा रे म्हणा आई बा, आणि ती बाई सांगस ताई पुढे गटारून ठाय के बटो मी बरोबर दखी राहणो तू चालू, म्हणजे रडता रडता तुम्ही गटारवर द्या नाही तू ना खरं रडा माची ते का काकू. एक नंबरनी लब्बाड जात्रा तेवढं बरं या को लंगानामा नाही त्याच्या बाया. तुमनं रडणं आणि रडता बी यायला पाहिजे बाबा, सचिन बाबा रडता आलं पाहिजे ही आपली सुद्धा. मी असं म्हणत नाही लगीनना गाणं म्हणू नका, लगीनना गाणं बी यायला पाहिजे, पण लगीनना गाणं जिथला जोरमा म्हणतात ना तिथला देवना बजणे बी जोरमा म्हणान पाहिजे, बरोबर आहे ना. रडू नका असं मी म्हणणार नाही, हो रडता बी यायला पाहिजे, ती आपली संस्कृती बरं. काना देशनी बाईले मौतमा कोणी मरण ते रडता यायला पाहिजे. जी बाईल रडता असणार तिने इथलं वजन रास ना आजी खाईन ताटसर काय देऊ जिलपटीन ती दोयास करीन, आंघोळ करीव बाथरूम माहिनी घेऊ जिलपटीन ती दोन दोयास करीन. आणि जी बहिणले रडता म्हणून 3 दिनभर चाष्टी राहून का बशात दोय राहो म्हणेन रडणं शिकिल्या रडता यायला पाहिजे. जी बाईल रडता तिनं वजन रास महाराज आमना दोंडायचा मा प्राध्यापक मरणा, प्राध्यापकनी बायको बी प्राध्यापिका, प्राध्यापकनी बायको प्राध्यापिका. सर मरी घ्या मॅडम रडे नुसती फुंडी फुंडी रडे, गली आली ना बाया म्हणे मॅडम असं फुंडी फुंडी कितल्या बी रडण्यात ना पटाव नाही, सब्दे सब्दे रडा म्हणे. मॅडम कधी रडेल नाही, नुसतं पोरेशी काढानं माहीत होतं मॅडमले, रडणं माहीत नाही कधी मरण दरण जाईल नाही. मॅडम फुंडी फुंडी रडू नका सब्दे सब्दे रडा म्हणे, लोकेशले पटायला पाहिजे म्हणे. मॅडम रडायला लागणे सर नाही करता, ओ बाई माझा आप्पा म्हणतो ओ म्हणा भाऊ हाय बहीण बट उलट करली रे आप्पान पहिले उपडी जाई रे आई काकू म्हणतं मॅडम आप्पाना मौतमा नाही बी कोण उन्हानं तंगडील दोर बांधी एकला फेक दिसू पण तू नको रडू बहीण म्हणतं. हाय तू उपडी जाशी ना असं रडा मग असं व बाई माझा आप्पा म्हणतं नको तू रडूच नको मॅडम मी दकलीसू काय बी बट जे होईते बट दकलीसू पण तू नको रडू बहीण. रडता येवायला पाहिजे महाराज. आणि जी बाई रडतास ना इथलं वजन रास ना, हो इथलं वजन रास. काय बाया ते रडामा भाऊ जाय ना काटा काढले ती हा आड बोला मा जाऊ दे विषय पांगेन मापा बोलतो मटेरियल तुमनं रडाना एखादने स्पेशल कीर्तन नाही त्याला नुसतं रडाना कीर्तन म्हणून सुद्धा आपण. हा काय ना बाबा बसा ठेली मी ऐकली काय त्यानं कारण पुढे आता पुरुषले रडता यावा नाही, रडाल बाया सापडावत नाही. समजा आई बंद पडणं तथा नवा का लिहिलेत जासू कथा का ना धंदा व्हायला पाहिजे फुकाय घेत तर रडता यायला पाहिजे, बोलू नका रडता यायला पाहिजे. हो एखादी बाई इथलं भारी रडस ना कितला का वायबार म्हातारा मरे ना. ते नेमका दोंडायचा मा एक म्हातारा होतं गोंधय मा खाता खाता उपडी गे दोंडायचा नन लंगानानं नाही सांगता यावं मला आठी तथानं म्हातार होतं जटे आपलं कोणीच राहत नाही तथानं होतं. कारण दोंडायचा सांग तुमले दोंडायचा ना का काना कोपरा माहिती जर कोण नाता मग निघत बरेल घर मग दाती गुज जाई दोंडायचा ना नाही होता तो म्हातारा तथा नव्हता जत मन बी कोण राहत नाही तथा ना. म्हातारं कधी देव नाही धरम नाही मंदिर नाही कधी भजन नाही कीर्तन नाही पण गोंधळ मात्र सोडे नाही. आणि गोंधळ मग खावाली इथला लोक नेता ते लोई जायचे बरं का. माझा विनोद नाही ऐकायचा, मला जो संदेश तुम्हाला द्यायचा तो लक्षपूर्वक ऐका. मांस मच्छी खाणं गलत बात आहे, गोंधळ करू नका असं मी म्हणत नाही. गोंधळ आपण आहे ना शाकाहारी भोजन देऊन पण गोंधळ करू शकतो. गोंधळ जनावरं का मारले जातात ते राक्षसांचं भोजन आहे. आता सांगायला वेळ नाही म्हणून मी शॉर्टकट सांगतोय. गोंधळ घालताना आपण जनावरं मारतो ते सुद्धा राक्षसांची मागणी आहे आणि राक्षसांसाठी गोंधळ घातला जातो तो बाकीचं मारणं वगैरे नाही का. आपण मानचेशनी देवनी पंगतमा बसायला पाहिजे जी गोडदोड निरास. जनावरं मारून खाऊ नका. जनावरं जर तुम्हाला सहज मारायचे आणि खायचं वाटतं गोड, पण माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुमले जाऊ द्या तुमले विचारस आता आम्हाला जितू मामान सांगा म्हणे पिंगडा म्हणा, पिंगडा आम्ही म्हणूच नाही त्यानं कारण आमना एक महाराज एकदम भारी म्हणतस मी जर कमी पडलो ते वायवर माल तो हलका करल्यानं नाही मनीषीन म्हण नाही. आमना अजून एक महाराज आहेत चांगला नामांकित त्या बाबासनं एक गीत आहे कविता आई माझी बाबा गोड गातात आई माझी मायेचा सागर. आमचे महाराज लोक तुम्हाला गाताना म्हणताना आई माझी मायेचा सागर तुम्हाला मायेचा सागर दयेचा सागर म्हणतात. का बरं माहिती आहे का. पोरगाना पायमा जर काटा म्हणणार ना तुम्ही दिनभर वावरमाय जरी थकेल राहीना तरी रातमा 4दा उठीन पोऱ्याना पाय चेक करतीस माय म्हणा पोऱ्यान पायल काटा मुडेले सुजेतीने घ्या पोऱ्याना पाय
बरोबर आहे ना. पोरगाला जर ताप भरायला राहिना ना, तुम्ही दिनभर कितल्या बी दमेल राहिना तरी रात्मा 4दा उठतीस पोऱ्यांना ताप चेक करते, माय मन पोऱ्याला ताप तिने भराय घ्यावी. तुम्हाला पोरगाना अंगमाना ताप तुमले सैनवत नाही, तुम्हाला पोरगाना पायमाना काटा सैनवत नाही, दुसरानं बच्च कापीन खाय जातीस बहिणी पण तुमले दयाना सागर कसं म्हणाना. हा, कधी एकदा आपण स्वतःला क्वेश्चन करायचा, आन्सर आपल्या मनातून निघतंय. कधी स्वतःलाच एकदा प्रश्न करायचा, आपण जे करतोय ते योग्य आहे का. त्या मुक्या प्राण्याला मारून आपण काय झेंडा लावतोय. कारण आमचे संत सांगतात 84 लक्ष योनीमध्ये तुम्हालाही जन्माला यायचंय, मलाही यायचंय. ज्या जनावरे आपण कापी कापी खाय राहणो त्या जनावरेच जन्मामा आपले बी नाही. आता तुम्ही कापीशनी उकडता पाणी मा सोडणार, लोक आपले जीवत उकडता पाणी मा सोडीन खातील. कारण दुसऱ्याला त्रास देताना लक्षपूर्वक इतका त्रास द्या की आपण स्वतःसाठी जितका सहन करू शकतो तितका दुसऱ्याला त्रास द्यायचा, नाही तर मग भोगावं लागणार आहे. हो, मग तुम्ही गोंधळ माझा जाणार असले सांगच, काही काही इथला नेता तेल राहताना सकाळी माझं गोंधळ नाही निवतो ना या बाईल तर सांग देत म्हणा नको रांजो बाई सांगा हवं ते संध्याकाळ नाही निवतोय नको दोन्ही टाइम न तटेच मोडली सु इथला नेता तेल खावान करता. बाकी नसले ते गावमा गोंधळ माहीत पडाल पाहिजे. दुपार ना किसामा निंबू लई फिरतं बानट सुरूत ना, संध्याकाळी नाही रे जेवण उलगेल वावर. दुपार ना किसामा निंबू लई फिरणार ना बानट सुरूत ना. महाराज खावान करतात इथलं नेता ती जायला सप्तामा कीर्तनले बोलावन बाबा आबा कीर्तनले येतच नाही, या भजनले येत नाही, मंदिरमा दर्शनले येत नाही. गोंधळ जर राहिना ना नको का निवतोय ना मापा सांग काय तुमनं करते टाई दिन तर ना नाही सांग नको का सांगेत ना वो देवना परसादी 2 घास खाना पडी हो म्हणा. बापरे काय रे भजन ना टाइमले देव भेटणार नाही तुले आणि गोंधळ ना बट्ट वर पडले देव परसाद भेटी का तुले. इथला वायवार धंदा धरलेले लोकेशनी याले प्युअर भाषा मा नीच धंदा धरलेली नीच धंदा. महाराज तसंच म्हातारा होता आमना दोंडायचा कथाना म्हातारा दोंडायचा ना नाही भाऊ. 1 रोज 25-30 म्हातारानी गाडीला बुवारा आडावी घ्या डायरेक्ट म्हणे महाराज तू अख्खा दोंडायचा आणि एक निलाई म्हणे म्हणता दोंडायचा नाही सांगाव बा ते तथाना सांगाच मग मी. हो, गोंधळ म्हातारा सोडे नाही, गोंधळमा जेवणले बसणं आणि खाणारसनी पद्धत सांगत बरं का. या बाकी नाही ना दिनभर ना बुक्या राहतोस गोंधळमा नेतात फेडतस वाटपी पोरसली इथला केद राहतस ना, बाकीना थोडीफार मारेल राहतस ना बिगर पाणीनी बिगर पाणीना पॅक मारेल राहत बाकी नासनी दूध ना. मग मी तुमले संन्याशीले काही कीर्तन मा सांगणार तुमले समजी नाही राह ना पॅक कसा ना असा इथला ध्यान लायतं की जसं तुमले काहीच समजत नाही बो मीच वायबार आहे बो असं. थोडीफार पीसनी त्या वाटपी पोरसले सुट्टच त्या तो पोऱ्या सांग ओ भाऊ आईकडे चुलावर राय गे बट गई गे रे आप्पा. जेमतेम 2 काढच म्हाताराने साल 2 पीस उन्हात एक चांगलं होतं आणि एक हड्डी होती. खाणारले चांगलं समजसोय हड्डीना मधमा मटेरियल रास. म्हातारा हड्डी मान मटेरियल वडाल गया हड्डी मान मटेरियल वडाल गया म्हातारानी हड्डीच वडलीनी म्हणत चालू पंगत मा पाहिलं माड्डीन हात उनी गुचकीन घ्या पुचकी. त्या वाटपी पोरे म्हणे याल घर म्हणे बाहेरच्या गरमाचील गाव म्हणे नाही ते आपलं काढेल सुद्धा वायबार जाई म्हणे चोरी दपीन बादली भर काढेल याल दडकावा म्हणत होता. म्हाताराला सांग म्हाताराला उचलेन गरमा टाका म्हातारेल म्हणे तुला म्हातारा घ्या सांगतात. म्हातारेली माहित होतं कितलं वायबार होतो याने कितला किडा पाडेलेत पण बाईना स्वभाव आहे नवरा कितला का नालायक राही ना पण मरानंतर इतकं बारी रडस ना बाप 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 आई मायनं रडणं जायको असा आत्मा गार होई जात असं वाटस ना. बापरे कितला मोठा संत मरी घ्या बा आपला गाव मग इथलं भारी बरी बरी रडस. राम म्हणा राम राम होता तुना वाड्या वड्या हाऊ सडेल माई सुद्धा सडेल काट टाके हा आणि राम म्हणस त्याले वाय भारले पण बिचारील म्हणणं पडस तो दिवसच रास्त म्हणा ना म्हणा राम हे ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी म्हणा राम काडंदी मा भजन करी रायनाथ ना म्हणा देव. रण 1 नंबर 22 ना आणि आखो प्रत्येक बाईना एक शब्द ठरेल रास म्हणा राम व माय म्हणा जो पाय आंबा कसा कानी वई गया ना म्हणा देव म्हणत सर काकू तो आंबान काल दाबाईन मरजाची म्हणत इतकं भारी रडस ना. ते गोंधळ मा काता उपडी घेन म्हातारी सांगे म्हणा राम
ओ माय मनाराम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी मनाराम का आडंदीमा भजन करी रायनात ना मना देव. ते मी सैन करली ना म्हाताराला आंघोळ देवाय गई उचलान घाई आणि मग म्हातारी याद करस मनाराम. ओ माय मनाराम ना तोंडमा तुळशी ना पाला तरी घाला ना मना देव. आणि मला चांगला जागती जोत बघत नाही माझ्या कापरत बरं आहे ना यान तोंडमा म्हणतो तुळशी ना पाला बट्टा मांचेस माय आवाज दिना इथून राम ना तोंडमा कोंबडी ना पिस्टा कुची देना मनी काकू. काबर म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर पारमण्या कोंबड्या खाद्या त्याला तुळशी ना पाला ना कितला गुण लागावशे. तुळशी ना पाला नाही यान तोंड माग तुळशी वृंदावन बी खूपची दिनं तरी यांना उद्धार होणार नाही. जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर गड्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल, व्रत एकादशी करावं लागेल, त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही. आणि ज्याला वाटत असेल मी माझा जीवनाचा उद्धार करून घेतला पाहिजे तर अगोदर गड्यामध्ये तुळशी माळ धारण करायची, व्रत एकादशी करायचं, त्याच्याशिवाय जीवनाचा मतलब उद्धाराचा दुसरा पर्याय नाही आहे. असो, घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. पुनश्च अजून सांगायला मला असं वाटतंय सगळे सुज्ञ लोक आहेत. जर एखादा मुसलमान 2 मिनटं बोलतो आता सेवेला पूर्णविराम असेल. एखादा मुसलमान असा दाखवा तो जर 100 रुपये कमवतो त्याच्यातून कमीत कमी 10 रुपये तो मस्जिदमध्ये जमा करतो की माझे 100 रुपयामधलं माझ्या खरी कमाईमधनं 10 रुपये माझ्या धर्माच्या कामी आले पाहिजे असं नीतीनं जर धर्माला तो टिकत असेल मग आपण हिंदूंनी नाही का टिकायला पाहिजे. याच्यामध्ये मी इथंही सांगतो, व्यासपीठावर शपथ घेऊन सांगतो, मी राधा राणीला साक्षीला ठेवून सांगतो, याच्यामध्ये महाराज मंडळींचं कोणताही स्वार्थ नाही आहे. फक्त कुठंतरी आमच्या संतांची जी परंपरा आहे ज्यांनी आम्हाला टिकून ठेवलं आहे ती सुरुवात कुठून आहे ते जागं ठेवायचं आहे आणि ती लोकांच्या लक्षात आले पाहिजे म्हणून आपल्याला कार्य करायचं आहे. तेवढ्यासाठी सगळ्यांना रिक्वेस्ट असेल, आपले जर वाटस मन बाप मर जायला त्यांना प्रित्यर्थ कुठेतरी नाव पडायला पाहिजे. बापनासाठी जर आपण लाख रुपये देतच बाप फक्त 2 पोरच ना चांगला करस आणि 1 पोरनं लगीन करस त्यानं नाव तुम्ही मंदिरवर लिखाना प्रयत्न करतस. ज्या महात्माने जर महाराष्ट्रभर कीर्तनकार घडावं तर त्यांना नाव नाही लिखावं त्यांसाठी 1000-2000 नाही खर्च करू शकतस का आपण? नाही करू शकतस का? सगळ्या हिंदू तरुणांना, हिंदू काकांना, हिंदू मावशींना आणि हिंदू बहिणींना माझी रिक्वेस्ट असेल यथाशक्ती आमना पण 71 जायला शेतच देणनी बोली करेले पण कमीत कमी 1 नीटी शेंडी फोडा. मग कोणाला काही द्यायचं असेल तर उदार अंतकरणाने द्या. धर्माचं कार्य करायचं आहे, आपलंही आपला बी परिसरनं नाव व्हायला पाहिजे. पोऱ्याले घाल राहणार शर्ट मी म्हणतो तुमनाच की समाज घाल राहणार ठीक आहे यथाशक्ती. आमचे बाबा इथं बसलेले आहेत, जी दक्षिणा देणार आहेत तशी पावती तुम्हाला मिळणार आहे. आणि असं पण आमचे महाराज लोक, आमचे 4ही बाबा लोक एकालाही स्वार्थ नाही, हे दोघं बाबा संस्था चालवतात. 1 रुपया काय स्वार्थ नाही महाराज सांगू का तुमले. हो, जुना लोकेशने म्हणे पयासनं पाणी काय म्हणतोस ना आपण पयासले 3च पाने राहतस का त्यांनी फिरवून तर यस आपण सहज त्यांनी नुसते कीर्तनं जरी केले तरी सुद्धा एन्जॉयने जीवन जगू शकतात. पण पोरांना शिकवतायत कुठंतरी धर्माचं कार्य, आपल्या धर्माच्या पोरांना कळलं पाहिजे परमार्थ काय भगवंत काय हे शिकवण्याचं काम ते करतायत. आणि ते अजून हे एक्स्ट्राचं काम म्हणजे संतांची परंपरा टिकवायची. संत कोण आहे ज्यांच्यामुळे आपला हा धर्म टिकून आहे अशा लोकांना पुढे आणायचं आहे आणि ते काम त्यांनी हाती घेतलं आहे म्हणून आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. यथाशक्ती ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे देता येईल ते देऊन द्यायचं, न आता पुन्हा सांगण्याची गरज पडू नये म्हणून अजून आम्ही 15-20 मिनटं इथं थांबणार आहोत. यथाशक्ती तुम्हाला जे दान करायचं असेल तर दान करू शकता. महिला माता तुम्हाला असं वाटतं मानचेशने द्यायला पाहिजे बाकीना कंजूस राहतो, तुम्ही म्हणण्या श्रीमंत राहतेच, तुम्ही दे द्यावं बहिणी सोन ते आपलं चोरीदपी दूध केलं राहस ना दायसाई केलं ना पैसा ते थोडं थोडा द्या. कार्य रे रवी महाराज या बरं बोल रहा ना बाबा मी मालेगाव नदी चंदनपुरी ना कीर्तन मग सांग बोलणार काय पण भाव चांगला राहतच बरं त्यास ना ज्या बोलतस ना त्यास ना भाव खूप चांगला राहतच बरं दादाश्री. फक्त त्या बोलताना प्रेम जसं आपण म्हणतो ना भाई काय बेकार आहे भाऊ मग तो बेकार नाही शे पण खरंच चांगलं आहे काय बेकार आहे भाऊ आहे आपली भाषा आहे. तसं ते जामद आहे का साखरी बागमा जामदामा त्या फास पार दिलो की अख्खं गाव माड करीशे बरं अख्खं गाव माड करीशे इथला भारी लोके कृष्णा माऊलीना शिष्य आहेत. त्या माऊलीले जर बोलावणार आहे ना तरी सुद्धा हीच भाषा मग सांग ए माऊली चाल रे त्यान मायना साला ते आमना घर बी ये रे माऊली गुरुजी आहेत पण बोला ना
त्यासना मनमा आदर आहे, प्रेम आहे, बठ आहे, पण भाषाच तशी आहे. त्यासनी भाषा वेगळी, आपली भाषा बोलताना असंच बोलतं त्या. आणि नेमकं म्हणा एक कीर्तन होय की मला फोन होणार, पहिलं कीर्तन होई झालं होतं, दुसरं कीर्तन ते ताजुद्दीन बाबा वारले का, ते बाबा वारल्याच्या नंतर दशकिरा विधीच्या दिवशीच माझं कीर्तन त्यांनी ठेवलेलं. मग पहिलं कीर्तन ऐकाय जायला होतं. त्यासनं असं शे अख्खं गाव बसस, कोणा का गरमा म्हातारा मरो का म्हातारी मरो, बट गाव मीटिंग करतच त्या कोणता कीर्तनकार बोलावाना अख्खं गावने ठरावं, जत जास्त मतदान पडणं तो कीर्तनकारले बोलावतच त्या. आता नेमकं म्हणा पहिलं कीर्तन ऐकेलं होतं त्यासनं, आणि एक म्हातारा मर ना मग महिनामा मीटिंग वहिनी किर्लोस्कर महाराज ना मला फोन, किर्लोस्कर महाराज म्हणे ए महाराज, ए रविकिरण महाराज, ए चाल रे त्यान मायना साला तुना नाव सांग राहणार रे आमना गावमा. म्हणतो काय वे ना, अरे तशा नाही रे महाराज, त्यान मायना साला ते रातली मीटिंग ना त्या बट्या बाया सांगरा ना ते भुऱ्याल बोलावा रे, त्यान मायना साला ते नाचच बी मस्त सांगच बी मस्त साला ते बाया सांगण्यात त्यान मायना त्या भुऱ्याल बोलावा साला ते दिकच बी चांगला, नाचच बी चांगला आणि म्हणच बी चांगलं साला ते त्या साला भुऱ्यालेच बोलायला. म्हणतो हो तारीख देऊ नको पण इथला कुमचा नको होतो. भाव एवढा चांगला महाराज पण बोलतस, आणि गली तरी चालता चालता या पोरे बहिणा पुरा बेकारे राव महाराज. म्हणजे त्यासना भाव असा गैरा असाच रास. पण असो, खरं तर वेळ झालेली आहे. मी तुम्हाला सांगत होतो विनोदामध्ये की तुम्ही कीर्तनाचा वेळ वाढवून मिळेल, पण त्याचा मोबदल्यामध्ये तुम्ही काय देसाल अपेक्षा काहीच नाही. मी फक्त विनोदात सांगतो. आम्ही लोकांना सांगतो की जीवन जगायला खूप काय अपेक्षा ठेवायची नसते. मग जो कीर्तनकार म्हणतो की भैया यहाँ का यही पे छोड़ना है, साथ में कुछ आने वाला नहीं है, यही बोलने वाले कथाकार और यही बोलने वाले कीर्तनकार अगर 50,000 रुपए लेते हैं तो किसके लफ्ज पे विश्वास करे. जर आम्हीच सांगतो की हे काय सोबत आणायचं नाहीये आणि तोच रविकिरण महाराज जर म्हणत असेल कीर्तनाचं 50,000 रुपये घेतो, तर काय कारण असू शकतं. ज्या माणसाला पाप पुण्य कळत असेल तोच पाप करेल. त्याला कळत असेल ना हे मी पाप करतोय का पुण्य करतोय, पण काहीतरी कारण असेल. हो, जसं आपल्या काना देशामध्ये मला एवढं प्रेम भेटतं आणि सगळ्यांच्या मुखातून ऐकायला भेटतं की महाराज जरी तुम्ही काही सांगत असाल सोप्या भाषेत, पण तुम्ही विनोदातून आम्हाला परमार्थ सांगतात, ह्या गोष्टीचा आम्हाला सार्थ आनंद आहे, अभिमान आहे असं म्हणतात. मग माझ्याबद्दल काही लोकांचे भाव असे आहेत की कीर्तनकार ज्ञान सांगतात, ते ज्ञानी असतात, ज्ञान सांगतात, तुम्ही सोपं सांगतात तरी आमले पटी जास, म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळं करतस कीर्तनकारसपेक्षा, असं त्यासनं म्हणणं आहे. मग माले काहीतरी वेगळं असं करणं का जे काना देशमा नाही व्हावं ते आठे करणं शे म्हणशीन. नंतर दिकीच तुमले 2-4-5 वर्ष माराव्या काय करा ना असं. पण हाई जे सांगा होतं मला, हो काय ना बाकी ना लोक बोलायला आहे गे करतात ना, बोय ना लेवाला आहे गे करत नाही तो. हो, पण त्यांना मागे ना कारणे वेगळा शेतस. आता तुम्हाला सांगतो ही मंडळी आलेली आमचे महाराज लोक आलेले आहेत. मिनटं मानसिकता चांगली ठेवा, ऐकायची. भाव जर चांगले असले का, हां नजर चांगली ठेवायची. काही गोष्ट ऐकत असताना बघत असताना दृष्टी चांगली ठेवायची. जर नजर चांगली असेल, दृष्टी चांगली असेल तर सृष्टी चांगली दिसते. तुमची नजर चांगली असली का किचडमध्ये कमळ दिसतं. नजरेत जर दोष असला की चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं आपल्याला. मी जे सांगणार आहे यात माझंही काही स्वार्थ नाही ना तो कोणत्या महाराज मंडळींचा स्वार्थ आहे. पण कसं आहे ना, जो कोणी धर्माच्या कामी येत असेल त्या लोकांना सपोर्ट करणं आपलं काम आहे. जर जितू मामा जर गावासाठी चांगलं काम करत असतील तर जितू मामांना सपोर्ट हा केलाच पाहिजे. बरोबर आहे नाही. जो माझ्या धर्मासाठी करतोय त्याच्यासाठी आम्ही आहोत. बरोबर आहे ना. जो म्हणा गावनं काय रे भाऊ, हो कॅबिनवाला सोन नका ना रे गुच्चूप बटा बर नाही ते तुम नाका बायोडाटा काढले सोन जटे जमी तटे नाही म्हणे येत जासू. एखादा शेतकरीने जर कपाशी लई किंवा टरबूज लावं, त्याने टरबूज लावून त्यानं जर घर बांधायचे ना लगे आहो आपले बी टरबूज लावणं पुढे आपला बी बंगला बांधायचा आहे. त्याने ते लावा का तो बी ते लावस, त्याने ते लावा का तसा मा जी कपाशीना 10,000 भाव होता ते शेवट 5,500 मागतात. उत्पन्न पिकच असं लाव ना बटास पाहिजे वेगळं लाव म्हणजे उत्पन्न चांगला निघस. विठ्ठल विठ्ठल ते
जान त्याने ठेवून राहते त्यासनी ना, मग ते आम्ही जर म्हणा ते कॉपी होई जायती भले ते संतच नशे, पण तरी बी दखणार आईज नजर मा ते रे ते नाही त्या महाराज नाही म्हणतं रे ते काम नाही करा ना. आपलं आपलं स्वतःनं वावर थोडंच वापर तयार करा ना, तिथला लोसन राहिलो घर पुरता गणवाई घेऊ. सगळ्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन म्हणा कर सांगा. खबर देवनी तुम्ही काय धरातरी विजायला शका. अंतकरणापासून देवाची भक्ती करायची, वेडी भक्ती करायची. जोपर्यंत लोक तुम्हाला नावं ठेवत नाही, लोक तुमचा दोष काढत नाही, तोपर्यंत वेडी भक्ती करायची. लोकांनी आपल्याला बदनाम केलं पाहिजे. सांगू का तुम्हाला, माझ्या मीराबाईची भक्ती होती, एवढी वेडी भक्ती केली, पायात घुंगरू बांधून नाचत होती. समाज नावं ठेवत होता, विशेष नाही. बाप सुद्धा रागवायला लागला. बाप म्हणत होता, मीरा अगं तू माझं कुड बदनाम करते या. पण तरी सुद्धा मीराबाई पायात घुंगरू बांधून नाचत होती. एवढी नाचली, समाजाने विरोध केला. एवढी नाचली की जगाच्या मालकाला नाचायला मजबूर करून दिलं. एवढी नाचली महाराज, लाज नाही ठेवली समाजाची. आणि समाजाचं कामाचा, जेव्हा तुम्ही चांगलं करायला निघतात ना जितू मामा, जेव्हा चांगलं करायला निघतात ना, तेव्हा नावं ठेवणारे उभे राहतातच. फॉर एक्झाम्पल, माझं या वर्षाचं बेस्ट उदाहरण आहे. या लाईटी कशांसाठी लावल्यात आपण जितू मामा? उजड करासाठी, बरोबर आहे ना. लाईट कशासाठी लावले आपण? उजड करण्यासाठी. हा, पण जटे उजाय कळो का तटेच किडा पडतस. मन बोलणं समजी राय ना तुमले. जटे उजड करायला जाऊ का तटेच किडा पडतस. पण किडा असले बेस्ट नाही, एखादा लाईट बंद पडणार का? अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती या किडा कितला का बुन बुन करत ना पायटे मर जाते. मला काल दिनाको चालू नसे मनेशने किडाशनी वर्ष लागा नाही जीवन मा सक्सेस बनवेन ते. आता मी कीर्तनातून मी नाचत राहतो, माझं रंगात असतो मी. लोक काय म्हणतात मला घेणं देणं नाहीशी. मला पक्क माहिती म्हणा का नाही याल मी आवडस. विठ्ठल विठ्ठल मीराबाई नाचली, गरीबाची नव्हती, राजकन्या होती महाराज. राजाची मुलगी होती, तरी सुद्धा पायात घुंगरू बांधून नाचली. फॉर एक्झाम्पल, ही चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया. एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया. एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. नाचे गाए मीरा, नाचे गाए मीरा बाई, लेकर घर में एक तारा, पाँव में घुंघरू गले में माला, भेष जोगनिया का डाला. राजा कुल की रानवन को मीरा जी ने छोड़ लिया. एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. स्त्री असल्यावर पायात घुंगरू बांधून नाचली देवाच्यासाठी. म्हणून देवाच्यासाठी काही करायला अजिबात लाज ठेवायची नाही. कारण लोक काय म्हणतात, आय सर मजर राय नो, ते आपण काहीच करू शकत नाही. लोकेशले तुम नामा जर दोष काढणार आहे ना, तुमनी चूक नसली तरी पण दोष काढी टाकते. मनीषीन लोके काय म्हणतात, साई पहिले डोकं माय फॅट काढी टाका ना. लोके कोणलेच चांगलं म्हणतात नाही. सांगू का तुमले, इथला वायबार जन्माली झालेत काही काही पोरी मंजोड येतो. मला सांगता रविकिरण महाराज आमना मताराल का आमना दल्लाला अक्कलच नाही शे. खरंच अक्कल नाही शे भाऊ. बापमा सुद्धा दोष काढणारी अवलाद जन्माली गई, आमना दल्लाला अक्कल नाही शे म्हणे. म्हणतं खरंय भाऊ, तुन दल्लाला अक्कल राहते, तुला कसाल जन्माला घालता तू. म्हणजे बापमा सुद्धा दोष काढणारी अवलादी गई. महाराज तुमना मनामा दोष काढत नाही कसावर ते. म्हणून तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, लोक काय म्हणतील डोक्यातून काढून टाकायचं, मनात एकच ठेवायचं, मुझे लगी शाम संग प्रीत के दुनिया क्या जाने, हो मुझे लगी प्रभु संग प्रीत के दुनिया क्या जाने. क्या जाने भाई क्या जाने दुनिया क्या जाने. मुझे लगी प्रभु संग प्रीत ये दुनिया क्या जाने. मुझे लगी कान्हा संग प्रीत ये दुनिया क्या जाने. लोकेश ना वर्ष लागानच नाही. एक गौडने हे झाली बदनाम ग, झाली बदनाम ग, झाली बदनाम देवा तुझ्या पायी, शीत संसारी लागत नाही. देवाची भक्ती करत असताना कितीही बदनामी झाली तरी लोकांच्या नादी लागू नका. कारण
कौरवांच्या सोबत हजारोच्या संख्येनं सैन्य होतं आणि अर्जुनाच्या कडे फक्त एकटा कृष्ण होता, तरी बाजू पांडवांची खरी ठरली. म्हणून हजार लोक आपल्याला काय म्हणतात त्याच्यापेक्षा जगाचा मालक कोणत्या नजरेनं बघतो याला महत्व द्यायचं. लोकेशनं का मी किडा पाडणं. भक्ती करत असताना बोल नका दादा तुम्हाला टाईम होई गायत म्हणा कवच नव्हे जाईल मी बी आवरी लिसू, पण तुम्हाला 2-4 जणच नाही करता. या बहिणीसनं रडणं राहायचंय ना. बऱ्याच पोरी शिकायला येईल राहते रडणं भाऊ. हां मन कीर्तनाव क्लासच आहे पुरुषले रडणं शिकाडा ना. हां भक्ती करत असताना 2-4च आहेत त्या. दादाश्री जाऊ द्या. गाव परत चांगला पीक मा बी तण उगस शिलगाय देव. तुम्ही मोसंबीस ना बाग लाय द्या तण उगसच. आणि उत्पन्नांकडे ध्यान देऊ तणीकडे काय ध्यान देऊ. मन दाजी आहेत ना जळगावला राहतस पारोडालो ना त्या वावर मा फेरी मारायला नोकरीले आहेत. मग वावर देखालो ना वावर मा इथलं तण मातेलं होतं मक्की मा. तण दकीशीन त्यास ना पप्पाला फोन करा का हो पप्पा म्हणे आपला वावर मा मक्कीच माते पुरं तण मातेले म्हणे. येळा तणनीकडे काय दकी राहणार बोन कदक म्हणे कवडं दान गय म्हणे. हां तणनीकडे ध्यान नाही देऊ इथला लोके बटेल आहेत याशनीकडे दखणं पडीन माले. विठ्ठल विठ्ठल आणि त्यासले ऐकणार रास मनीषने बिचार असले असं वाटत या किडा पाटीन महाराज आवरीली बो आमनं बी ऐकानं राहायचं तळमळ. अजिबात टेन्शन लिहू नका तुम्ही अक्काशनी इच्छा पुरी करसो मी. या कितला का किडा पाडेत ना बाकी नसले कसा रास ना त्याच ना येतो नाही रास मला दुखाडा ना पण न कळत त्याच ना चाव्याला लाग जातं. आणि बाकी ना मग येत ना आपला विरोधक बी राहतं किडा पाडायला बी येईल राहतं त्याच नाही वर्षे मी लागत नाही. भगवंताचं नामचिंतन करायला अजिबात लाज ठेवायची. हां आणि जर तुम्ही तो विचार केला लोके काय म्हणतील ते लोके आपले जगू देतच नाही. भक्ती करत असताना अंतकरणापासून असली पाहिजे. आटे देवनं भजन म्हणान सांगू का बाबा आटे म्हणतात नाही. आटे चांगलं वातावरण आहे म्हणलं का ना मग आमना अख्खा जुना भजन अख्खा म्हातारा शेतात आज तरुण बी घ्यात का तयार का काय नाही वही घ्यात का तयार वही राहणार का आपला वस पाता वही राहणार. म्हणजे गाव परत जायचे ते आमना बाकी ना शब्द तुम्हाला डोक्यावर तीन जातं का पट समजस ना. विठ्ठल विठ्ठल आटे बाबा लोके बसेलेत बिचारा टोपीवाला. आता तरुण भाऊ शेत असे 1-2 शेत म्हातारा मागे बटा बाबा बसेल शेत. आटे असं वातावरण आहे ना सचिन बाबा तुम्ही आलेले असताना पहिले आलेले आहेत ना. आटे वातावरण इथलं चांगलं आहे. बाकी ना म्हातारा बी माडकरी शेत आटे बाकी ना सांगा तर मी फक्त आपले त्या कोणी काही देईल नाही त्यासनी काय बडाई मारा ना बाकी ना काहीच संबंध नाही. बाकी ना शेत माडकरी पण चांगलं आहे बोलंगाना वातावरण भजन बिजन वत्रासाठी काही का असे ना. आठे बरंच पारमार्थिक वातावरण आहे. नाही ते काही काही गावेस मग 50-50 60-60 वरीस ना माणसे 70-70 वरीस ना म्हातारा कधी देवनं नाव लेतत नाही. मी स्टँडले होतो उभा 75 वरीस ना म्हातार आटे भजन म्हणान सांगू आटे म्हणतात नाही. आणि 75 वरीस ना म्हातार स्टँडवर गाणं म्हण राहतं. हे आस्ती निहायत निरात दारू पिनास मी नशा खोटा ना बोलाव दो के वासती एक बुकामा मोका का टाकसो म्हणतो. 75 वरीसनी वय मा या किडा पाडणार होतून पहिले कितला किडा पाडेल होते मी. कोणच्या वयात काय करावं हे सुद्धा भान असलं पाहिजे माणसाला. तरुण पोऱ्या जर म्हणत होय तर समजू शकतास आपण. 75 वरीस न म्हातार हा 75 वरीस न म्हातार लई लई म्हण राहत हे धोकेबाज 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 वतीरती. 75 वरीस मा जरी या किडा पाडरा नाही पहिले कितला पाडेल होती म्हणतो. अरे चाल जर ती आवडली ना भाव आपल्या भगवंता प्रतीचे असले पाहिजे. जसं की ये तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई. तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई दीवानी हो गई
मस्तानी हो गई, दीवानी हो गई, मस्तानी हो गई। तेरी बातें में काना घर छोड़ा गई, तेरे तेरे काना घर छोड़ा गई, तेरे बातें में काना घर छोड़ा गई, तेरे बातें में काना घर छोड़ा गई। आबा मी तुम्हाला पाय पडस मन कडे नका कदा मी पार पाडलीच हो, तुम्ही नका पसा माले नीच ना लायसन भेट जायला आबा काय शे ना म्हणा व्हिडिओ व्हायरल होई जातात। आबा सारखा माणूस बी त्याने शपक दौडणी मन राहता नका आबा, तुम्ही काय डाग नका लायली आई मुरवत काय काम पडीन माय बा आई कोणीच म्हणा नाही, मी एकलाच म्हणसू बाबासले वाचू दे त्याचनी मजबुरी। गाणं कसलंही असू द्या, भाव आपले चांगले असले पाहिजे नाही का। तुम्ही कोणचंही गाणं सांगा, त्या गाण्यावर मी माझ्या भगवंताप्रतीचे भाव व्यक्त करू शकतो नाही का। जसं की हे ला 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 ला, कोणतं गाणं आहे भाऊ? गाणं कोणतं आहे? मेरे अरे काय कमाल करा ना। गाणं कसलंही असू द्या, भाव आपले होतायचे। फॉर एक्झाम्पल हे शाम जाने जिगर तेरी पहली नजरी, शाम जाने जिगर तेरी पहली नजरी, जब नजर से मिलाई मजा आ गया, दिल तो घायल हुआ मैं भी पागल हुआ, वो अदाई दिखाई मजा आ गया, शाम जाने जिगर तेरी पहली नजरी, जब नजर से मिलाई मजा आ गया। गाणं कोणतं बी राहू द्या, भाव आपला चांगला पाहिजे, बरोबर आहे का नाही? हा रोहित महाराज खरं आहे ना? हा या खरा ना जे कॉनलेस मी यास नवय नाही। जर कोणता व्यक्ती धर्माचं काम चांगल्या पद्धतीने करत असेल तर त्या व्यक्तीला आपण सपोर्ट केला पाहिजे। जर जितू मामा आपल्यासाठी चांगला आहे, जसं तुम्ही, मला राजकारण अजिबात राजकारणातला रही कळत नाही बाबा, सचिन बाबा म्हणजे शपथ घेऊन सांगतो राजकारणातला र कळत नाही, पण डोळ्याच्या पुढे एकच आहे, जो माझ्या धर्माचा असेल त्याच्यासाठी मी काहीतरी करायला पाहिजे। तसंच जर एखाद्या व्यक्तीमुळे, मी कीर्तनातून नाव घेतो बाबा, जर जयघोष करायचा असेल, मोठे बाबांचं नाव घेतो, नत्तूसिंग बाबांचं नाव घेतो, मी कृष्णा माऊलींचं नाव घेतो, मी दामोदर बाबांचं सुद्धा नाव घेतो, जनार्दन स्वामींचंही नाव घेतो। वास्तविक पाहता बाकीचे नावं कदाचित काही लोकांच्या मते मी श्रीपाद बाबांचं सुद्धा नाव घेतो। त्याचं कारण असं आहे, ज्या एखाद्या संतामुळे जर माझ्या हिंदू परिवारात 100 लोक किंवा 100 परिवार माडकरी होऊन सुखात राहत असतील तर तो माझ्यासाठी भगवंतापेक्षा कमी नाही आहे। मी कोणत्या पंथाला, कोणत्या धर्माला नावं ठेवणारा व्यक्ती नाही, जो माझ्या धर्माला चांगल्या मार्गावर आणतो तो माझ्यासाठी भगवंत आहे। आणि तशा संतांचं मी नाव घ्यायला अजिबात लाजत नाही। मग मला कोणी आनंद संप्रदायवाला म्हणा, वारकरी संप्रदायवाला म्हणा, कोणताही संप्रदायवाला म्हणा, तरी मला काही फरक पडत नाही। पण ज्या संतांनी मला धर्मावर उपकार करेलेत त्यासनी उपकारनी परतफेड आठीन, त्यासना नाव लिहिसने जयघोष करीशनी मग करसू। आणि हीच गोष्ट आता मला सचिन बाबांनी त्यासनी मला सांगी, महाराजजी जेवढे पण नामांकित कीर्तनकार कथाकार झालेत त्यांना ज्यांनी संहिता दिली, ज्यांना शिकवलं, असे आमचे भाऊ महाराज पंढरपुरात ज्यांनी सगळ्यांना शिकवण दिलेली आहे। आता मला सांगा, जर एखाद्यानं काही काम केलं तरी आपण त्याच्या उपकाराची परतफेड करतो, बरोबर आहे की नाही? त्याच्या उपकाराची परतफेड करतो। जर ज्या महात्म्यानं माझ्या महाराष्ट्रातल्या एवढ्या कीर्तनकारांना घडवलंय आणि जर तोच व्यक्ती जर अंधाऱ्यात राहत असेल, मग आम्ही हिंदू काय कामाचे? आम्ही हिंदू काय कामाचे आहेत? जर आपल्या परिवारातले एका कीर्तनकारानं कमीत कमी 500 घरं सुधरवली असतील आणि असे 500 कीर्तनकार जर त्या बाबांनी बनवले असतील, कल्पना करा आपला हिंदू कितला चांगला बनावा होती। बनावात का नाही बहिणीचं? बनावात ना, माणसाची विचारानं बनावात का नाही? बरोबर आहे ना? हो, सुरुवातीलाच सांग, ज्यांनी आपल्यासाठी काय करेल धर्मांसाठी, त्यांसाठी जर आपले काय करणं असेल
तर त्या बाबासनं कार्य एवढं मोठं शे आणि नेमकं त्या बाबासमुळे आमनासारखा हजारो कीर्तनकार फिर राहणार, नेमकं त्याच बाबासले कोणी ओळखी नाही राहिनं म्हणजे आई शोकांती काय. म्हणजे जर सांगत असताना सांगावं लागत असेल, इथं एकाला विचारलं भाऊ बाबा कोण आहेत, महाराज कोण आहेत, कोण सांगी का, सांगतील कोणी, अजिबात नाही, माहीतच नाही तुमले. मग असे जे संत आहेत ज्यांनी धर्मासाठी खरी सेवा करून ते अंधाऱ्यात आहेत, तर त्यांना आपल्याला आपल्या वतीनं जर बाहेर आणायचं असेल उजळमध्ये, अर्थात त्यांना उजळमध्ये आणायची गरज नाही, पण आपण कर्तव्याला टिकलं पाहिजे. आपल्या धर्माचे संत आहेत, त्यांचं काहीतरी सत्कार्य आपल्या हातून घडावं म्हणून, त्यांचं काहीतरी नाव पुढे यावं म्हणून आपल्याला फक्त सपोर्ट करायचा आहे. आणि मला यांच्या परिसरामध्ये ते कमीत कमी 50 लाखाचा कार्यक्रम आहे बाबांचा पुण्यतिथीचा, 50 ते 60 लाखाचा कार्यक्रम आहे त्यांच्या भागामध्ये. प्रत्येक गावामध्ये ठरवून गेलं की आम्ही कोण म्हणे हो लोक दान करायला लोक आहे की नाही करतस असं त्यासनीच स्वतःशनी महाराजांनी 1-1 लाख रुपये जमा कर दिले. 60-70 लाख रुपये लागायत, 10 महाराजांना 10 लाख जमा आहेत. मला अशी अपेक्षा आहे जर लंगाण्यामध्ये काय तुमच्याकडनं सत्कार्याला काही करावं वाटत असेल तर सुरुवात झाली पाहिजे. आमना महाराज मंडळी ज्या महाराज या बिचारा 500-700 रुपयावर रोज दिनभर का फिरतच, प्रवास मान 2 तास कीर्तनले उभं राहतच, त्या जर लाख रुपये खर्च राहणार धर्मांसाठी, मग आपण कितला देवाला पाहिजे. लाख रुपया ते पक्का बनतस, आपला बनतस का नाही. 5-50 हजार काहीच देखील राहणार नाही तुम्हाला. बाकी ना तसं म्हणा मजा नाही, येडा मॅचचा आहेस तो, तुम्ही काही बोलणार नाही. पण मी ज्यांच्याकडे आलोय, जितू मामा तुम्ही सत्कार्य करतायत, मी भाऊंच्या वतीनं मी फक्त बाबांनी नाव सांगितलं त्याच्यावरनं काही ना काही महात्म्यांच्या नावातच ताकद असते. मी असा शब्द दिलेला आहे की माझ्या वतीनं जे करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करेल. मी इथं सांगणार नाही माझ्या यथाशक्ती मी काय करेल तो माझा प्रश्न असणार आहे. पण मी जितू मामांना असं विचारेल, मामा मी कोणत्याच कीर्तनात कधीच कोणाकडनं मागणी मागितली नाही, व्यासपीठावर शपथ घेऊन सांगतोय. कोणता व्हिडिओ चेक करल्या मी मन कष्टानं सोडत नाही आणि फुकटनं लेत नाही. पण मला अपेक्षा असं आहे, आमचे मी ज्यांना सरपंच म्हणून नाव दिलेलं आहे आमचे रावसाहेब दादा आणि माझे जितू मामा, तुम्ही 2 जणेशनी मला आठे बलायले आणि या लोकेशले पक्का विश्वास आहे. आमना प्रत्येक परिसरमा त्यासना परिसरमा 25 लाख जमा राहणार, दुसरा महाराज 5-5, 10-10 लाख रुपये जमा राहणार. मी बी म्हणा परिसरमा 5-1 लाख रुपये जमा देऊ बा, असा बजेट आहे म्हणा. तुम्ही दोन्ही जण बोला, मला कितली मदत करशात या कामले. नाही असं नाही, बोली द्या. 51,000 रुपये धन्यवाद, काड्या झाल्या पाहिजे. मामा तुम्ही जर माझ्या भगवंतासाठी असे दान करत असाल, माझ्या साधूंसाठी एवढी पुण्य तुम्ही कमवतायत ना, मी माझ्याकडनं माझ्या राधा राणीला सांगेल की माझ्या जितू मामांवर तेवढी कृपा कर जेवढे ते आमच्यावर दया करतायत. आणि आमचा सपोर्ट असेल तुम्हाला. आमचे रावसाहेब दादा माझ्या नजरेत जे सरपंच आहेत त्याशनी उभं राहायला पाहिजे. हां 21 ना, ठीक आहे, 21,000 रुपये टाळ्या झाल्या पाहिजे. वा आमचे कोणीतरी बाबा तुम्हीच घ्या गुरुजी, तुमच्यामधनं कोणाला काय बोलायचं आहे का, याच ना आकडा आहे की निम्मत सोडू नका. येता शक्ती असं काही नाही. तुम्ही जर कधी 10-15 हजार दिनात तरी चालेल ना. दरमाना कामशे काय लोक सांगतात महाराज गण खरे 35 क्विंटल कपाशी त्या महिने एक जण 15 देणं येतच, एक जण 30 देणं येतं. बट हा बजेट बसाल रासनी मधमात पोरे आजारी पडतात, 15,000 उपाट डॉक्टर. असं चांगला कामनासाठी 2-4 हजारले अजिबात घाबरू नये, अजिबात नाही. आठीन कमीत कमी आपला गाव माय माल्यापेक्षा 1.5 लाख रुपये तरी भेटायला पाहिजे, म्हणजे पुढे आमनं कार्य खरं ठरेल. विठ्ठल 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 ज्यांना काही द्यायचं असेल, मी तुमच्या गावाचाच आहे, हे माझं माहेर आहे म्हणून मी तुम्हाला हक्काने सांगितलं. आजची सुरुवात आहे, मन बोनीत चांगली होऊ द्याच्यात, म्हणजे पुढे चांगला धंदा होईल. म्हणा गुरुजीसना कार्यक्रम जोरात व्हायला पाहिजे. तुम्हाला सर्वांना पायपडी विनंती. आणि यथाशक्ती बरं का, काही बाया असा विचार काय करतं महाराज गण श्रीमंत आहे त्यासनी देवाने दानत नाही शे, आम्ही गरीब आहेत आम्ही देऊ शकतीच नाही. थोडाफार दिसू तुम्ही काय म्हणशात इथलचा दिनात 500 जर दिनात तुम्हाला यथाशक्ती तुम्ही 100 दिनात तरी चालेल, जनतेने ऐपत प्रमाणे. ज्याला जे देणं होईल. अजून आम्ही थांबसो आटे
15-20 मिनटं अर्धा तास थांबणार आहे. यथाशक्ती ज्यांना काही द्यायचं असेल त्यांनी देऊन द्यायचं. आमच्या महाराजांकडे पावते आहेत. सगळ्यांना विनंती असेल, माझं लंगाणं गाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे माझ्या वतीनं. हां, मी मन दोंडायचा मग काय गोमाच होते नंतर ना विशेष पहिले लंगाणं नाव यायला पाहिजे. रव्या सांगे घेता ब 1.5 लाख बनाई दिसू असं सांगेल ते मला शब्द बी खरा ठरायला पाहिजे. असो, सगळ्यांना सांगितलं होतं अंतकरणापासून नामचिंतन करा, नामचिंतन करा असं सांगितलं होतं. कोणी